सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकल्प कसा करावा, संकल्प करणे म्हणजे काय आणि तो का केला जातो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत मिळून जाईल आणि संकल्प करताना तुम्हाला कधी शंका देखील राहणार नाही आणि तुम्ही प्रत्येक पूजा करताना या सोप्या पद्धतीने संकल्प नेहमी करू शकाल. चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर प्रथम संकल्प करणे म्हणजे काय हे जाणून घेऊया. शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचं पूर्ण फळ हे प्राप्त होत नाही. संकल्प न घेतल्यास पूजेचे संपूर्ण फळ हे इंद्रदेवाला प्राप्त होते. यामुळे दररोजच्या पूजेमध्ये हे पहिले संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी. संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी आवश्यक पूर्ण करेल. आता संकल्प कसा करावा तर बघा, संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते, कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी, पृथ्वी, आकाश, हवा आणि पाणी. गणपती हा पाण्याचा अधिपती आहे. शेवटी पाणी गणपती समोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प हा केला जातो. संकल्प करण्यासाठी आपल्याला ताम्हण लागतंय. त्या ताम्हणामध्ये आपल्याला हातात पाणी घ्यायचं आहे, कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. त्यामुळे प्रथम पाणी हे हातात घ्यायचं आणि गणपती हा पाण्याचा अधिपती आहे, त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर फूल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचे किंवा आपल्या गुरूंचे स्मरण करायचं आहे किंवा त्यांचा मंत्र म्हणा आणि त्यानंतर आपले पूर्ण नाव, आपले गोत्र, जर तुम्हाला गोत्र माहित नसेल तर कश्यप या गोत्राचा उल्लेख करावा. आपण ज्या महिन्यामध्ये संकल्प करत आहोत तो महिना, ती तारीख, ज्या गावामध्ये आपण राहत आहोत ते गावाचं नाव आणि त्यानंतर आपल्याला ज्या इच्छित कार्यासाठी हा संकल्प केला आहे ती इच्छा मनात बोलायची आहे आणि त्यानंतर हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. आता एक संकल्पाचं उदाहरण देखील पाहूयात. हे परमेश्वरा, मी आज तुमच्या चरणी हा संकल्प करते की मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. मी माझा अभ्यास नियमितपणे करेन आणि माझ्या शिक्षकांच्या सूचनांचे पालन देखील करेन. मी माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि हे परमेश्वरा, तुमच्या कृपेने मला माझा संकल्प हा पूर्ण करण्यास मदत करा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या इच्छेनुसार संकल्प करू शकता. आता संकल्प करताना कोणकोणते साहित्य लागते तर बघा, गंगाजल किंवा शुद्ध पाणी, फुले, अगरबत्ती, धूप, दिवा आणि एक तांब्याचा ताम्हण. आता संकल्प करण्याची पद्धत ती पाहूयात. प्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावरती ते शिंपडायचं आहे किंवा संकल्प करताना अगोदर हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून नंतर संकल्पासाठी बसावे. नंतर फुले, अगरबत्ती, धूप आणि दिवा लावून देवाची प्रथम पूजा करा. त्यानंतर हातात पाणी घेऊन आपल्याला आपला जो संकल्प आहे तो करायचा आहे. संकल्प करताना तो स्पष्ट आणि ठोस शब्द त्याच्यामध्ये वापरायचा, म्हणजे अंतःकरणापासून तो संकल्प तुम्हाला करायचा आहे. संकल्प करताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे अगदी अंतःकरणापासून देवाला पूर्ण शरण जाऊन हा संकल्प तुम्ही करावा. अगदी अडचण असेल मोठ्यात मोठी तर तुम्ही डोळ्यात पाणी देखील आलं पाहिजे, इतके अंतःकरणापासून तुम्हाला हा संकल्प तुम्ही केला तर तो नक्कीच तो सिद्धी जाऊ शकतो. आता संकल्प घेतल्यानंतर त्याचे पालन करण्यास वचनबद्ध देखील राहा. संकल्प कधी केला जातो तर संकल्प हा तुम्हाला सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे. तुम्ही 21 दिवस जर सेवा करणार असाल तर रोज तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. आता संकल्प तोडला तर काय होते, सेवेदरम्यान तुम्हाला मासिक धर्म आला, सूतक आलं किंवा तुम्हाला अचानक गावाला जावं लागलं तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करा आणि तुम्हाला नंतर परत ती सेवा ही कंटिन्यू करायची आहे.
असं नाही की तुम्हाला परत सुरुवातीपासून ती सेवा करायची आहे. तुम्ही संकल्प केलेला आहे, जेवढे तुमचे पारायण झालेले असतील तेवढे पारायण तुम्ही केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जेवढी अडचणीचे दिवस आहेत तेवढे सोडून तुम्हाला पुढचे ते पारायण हे तुम्हाला सुरू ठेवायचे आहेत. आता संकल्प कसा सिद्ध करावा? तर बघा, सेवेदरम्यान जर तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी संकल्प केला होता तर ती इच्छा पूर्ण झाली तर हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. असं नाही की तुम्ही अर्धवट तुमचा संकल्प सोडून द्याल, कारण तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुमची इच्छा पूर्ण जरी झाली तरी तो संकल्प जेवढ्या दिवसांचा तुम्ही केलेला आहे तर तो संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता संकल्प करण्याचा उद्देश काय आहे? तर संकल्प हा केवळ इच्छापूर्तीसाठी केला जात नाही, तर संकल्प हा एक प्रकारचा संकल्प शक्तीचा विकास करण्यासाठी देखील केला जातो. संकल्प घेतल्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढते आणि आपण कठोर परिश्रम करण्यास देखील तयार होतो. आणि संकल्प केल्यामुळे आपण जी सेवा करतो ती देखील आपण संकल्पामुळे नियमित करतो व ती सेवा आपण पूर्ण देखील करतो. आता संकल्प घेण्यासाठी खालील गोष्टी देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. संकल्प नेहमी स्पष्ट आणि ठोस असावा. संकल्प घेताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. संकल्प घेतल्यानंतर त्याचं पालन करण्यास देखील तयार असावे. संकल्प काय आहे? तर पूजा सेवा करताना इच्छित फळ मिळवण्यासाठी देवतेला प्रतिज्ञा करणे म्हणजे संकल्प. संकल्प हा कोणत्याही पूजा किंवा सेवेच्या आधी पहिल्या दिवशी करावा. तसेच संकल्प हा हातात पाणी घेऊन मंत्र म्हणा, इच्छा मनात बोला आणि पाणी मनामध्ये सोडा. तर संकल्प या विषयाचे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील किंवा संकल्प म्हणजे काय असतो, तो कसा करावा, त्याचे महत्त्व, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला संकल्पाविषयी माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.